हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। समलैंगिक संबंधातूनच रामदास सावंत यांची हत्या, रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित करणार, माळवाशीत बॉम्ब अजूनही जिवंत, दारू वाहतूक करणाऱ्या 10 जणांना अटक आणि पत्रकार विजय निकम यांचा अपघाती मृत्यू। आता पाहूया सविस्तर वृत्त। चिपळूण येथील नगर परिषदेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या हत्या प्रकरणातील रहस्य अखेर 3 महिन्यांनी उलगडण्यात येथील पोलिसांना यश आलंय। समलैंगिक संबंधासह नोकरीचा आमिष दाखवत झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या रागातून हे कृत्य घडल्याचं तपासात पुढे आलंय। या प्रकरणी अटक करण्यात आलेला मूळचा केरळचा मात्र सद्यस्थितीत खेर्डीत वास्तव्यास असलेल्या 26 वर्षीय आकाश कुमार नायर या युवकाने गुन्ह्याची कबुली दिली आहे। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी या गुन्ह्याच्या तपासाची माहिती पत्रकार परिषदेत दिली। रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी आपण खासदार झाल्यानंतर केंद्र सरकारकडे करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिली। मुरुड येथे झालेल्या प्रचार सभेच्या व्यासपीठावर ते बोलत होते। या प्रसंगी आमदार संजयराव कदम, तालुकाध्यक्ष जयंत जाळगावकर, अजय बिरवटकर, पंचायत समिती सभापती राजेश गुजर, उपसभापती दीपक खळे, महिला आघाडीच्या सुजाता तांबे, जिल्हा परिषद सदस्य नेहा जाधव, पंचायत समिती सदस्य योगिता बांद्रे, माधव उर्फ MR शेट्टे, सचिन जाधव, मनसेचे सचिन गायकवाड आदी उपस्थित होते। संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथे बॉम्बद्वारे डुकरांची शिकार करण्यात आल्याचा प्रकार 2 दिवसांपूर्वी उघड झाला। वन विभागाने याबाबत कारवाई केली असली तरी संशयास्पद स्थितीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। गुरुवारी अजून एक डुक्कर मृतावस्थेत आढळून आलंय। यामुळे गावात अजूनही अनेक ठिकाणी हे जिवंत बॉम्ब असल्याचं म्हटलं जातंय। तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून परराज्यातील एक टोळी बॉम्बद्वारे वन्य प्राण्यांची शिकार करत असल्याची चर्चा सुरू आहे। विशेष स्थानिकांना मदतीला घेऊन ही शिकार केली जाते। या शिकाऱ्यांमध्ये एक पती पत्नी अशी जोडी असल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध तपासणी नाक्यांवर गुरुवारी मारुती इर्टिगा, ओमनी आणि रिक्षा ही 3 वाहनं दारू वाहतूक करताना जप्त केली आहेत। पोलिसांनी 10 जणांना दारू विक्री प्रकरणी अटक केली आहे। जिल्ह्यात पोलीस यंत्रणेकडून अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी जोरदार मोहीम राबवण्यात येते। आचारसंहिता सुरू झाल्यापासून पोलीस यंत्रणेने केलेल्या कारवाईत 3000 लिटर दारू जप्त केली आहे। या दारूची किंमत 12,85,293 रुपये। एकूण 98 गुन्हे दाखल करताना 121 जणांना अटक केली आहे। गेल्या 24 तासात यशवंत वाघे, इस्मत जोगिलकर, संजय जाधव, सचिन बोरकर, उदयकांत मोरे, भार्गव मोरे, सुगंधा चव्हाण, अनिल माईन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। 22 तपासणी नाक्यांवर 24 तास लक्ष ठेवण्यात येणार असून व्हिजिलन्स पथकाद्वारे कारवाई करण्यात येते। गाव माझा या YouTube चॅनलचे प्रतिनिधी आणि मुर्डे येथील रहिवासी विजय निकम यांचे अपघाती निधन झाले। त्यांच्या अचानक जाण्यानं तालुक्यातून हळहळ व्यक्त होते। गुरुवारी मध्यरात्री घरी परतत असताना मुर्डे रामवाडी येथे त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला। या अपघातात जखमी झालेल्या निकम यांना तात्काळ कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचं निधन झालं। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे। मुर्डे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। विजय निकम यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते। शुभंकरा नवरात्रोत्सवानिमित्त खेड येथील श्रीदेवी पाथरजाई मंदिर येथे श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम या स्तोत्राचं 108 वेळा पठण आणि हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला। या प्रसंगी श्रीदेवी पाथरजाई मंदिर महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई महायुतीचे लोकप्रिय उमेदवार शिवसेना नेते अनंतजी गीते यांच्या निवडणूक प्रचारास खेड शहरातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। प्रचारात खेड शहर शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, माजी नगराध्यक्षा वैशालीताई कवळे, नगरसेवक, नगरसेविका, खेड शहर महिला आघाडी संघटिका सौ माधवी बुटाला, युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चिपळूण येथे पेढे जिल्हा परिषद गट लोकसभा मेळावा पार पडला। सदरवेळी महायुतीचे खासदारकीचे उमेदवार विनायकजी राऊत, भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन कदम,
युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे आणि सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, PRP कवाडे गट, रिपाई गवई गट, शेतकरी स्वाभिमान संघटना आणि समविचारी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ घरोघरी प्रचार करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्यासह विश्वासजी मुधोळे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शकीलभाई जसनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे, गटनेते अजय माने, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, नगरसेवक इलियास खतीब, अनिल संगरे, तुषार सापटे, बंधू ओतारी, खेडेकर, सुमित सकपाळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरी पणन मंडळाच्या वतीने राज्यातील 11 मोठ्या शहरांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। यासाठी 125 बागायतदारांनी नोंदणी केली असून 60 उत्पादकांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले। यामुळे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री होत असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळतोय, तर ग्राहकांच्या फसवणुकीला आळा बसलाय। रत्नागिरी हापूसला देशासह परदेशातून ग्राहकांकडून चांगली मागणी होते। रत्नागिरीतील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी मृत्यूचे सापळे बनलेत। पर्यटकांना वाचवण्यासाठी किनारी भागात 67 जीवरक्षकांची नियुक्ती करणारा प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे पाठवलाय। 10 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही शासनाने या प्रस्तावावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही, तर उन्हाळी सुट्टीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते। त्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता असतानाही अतिरिक्त जीवरक्षकांचा प्रस्ताव केव्हा मंजूर होणार असा प्रश्न निर्माण झालाय। जुलै 2018 मध्ये जिल्हा परिषदेमार्फत अतिरिक्त जीवरक्षक आवश्यक साहित्याचा आराखडा करून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता। जीवरक्षकांच्या मानधनासाठी 2,56,15,720 रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता, परंतु या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। समलैंगिक संबंधातूनच रामदास सावंत यांची हत्या, रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित करणार, माळवाशीत बॉम्ब अजूनही जिवंत, दारू वाहतूक करणाऱ्या 10 जणांना अटक आणि पत्रकार विजय निकम यांचा अपघाती मृत्यू। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।